कुठे चाललो शेट आपण? शेट आपण चाललो दगडूशेठ लालबागच्या राजाला चाललो शेट मुंबईला चाललो मुंबईला. कसा प्रवास मग कसा करायचा आपल्याला प्रवास? आपल्याला आता जायचंय चिंचवडवरून. चिंचवड स्टेशन स्टेशनवरून रेल्वेने जायचं आपल्याला मुंबईला. किती तिकीट पडलं? हो लकी शेट तिकीट किती पडलो? तिकीट आहे ना 140 आणि 140 म्हणजे पर पर्सन 70 रुपये. आम्ही 70 रुपयात चाललो डायरेक्ट दादरला. आणि पार्किंगचे 50 रुपये. 50 रुपये. ओके. प्लॅटफॉर्म नंबर कोणता आहे? 3 वरती येणार आहे. 3. मग 3 कुठे? 3 समोरच आहे आपल्या. हे रोशन शेट आले आमच्या स्टेशनला. यांची मुलाखत घेतो मी. पाणी बिनी देताना माहिती आहे का? सॉरी माईक. आणि आमची ट्रेन याच्यावरती बसून जायचं. याच्यावरती बसून जायचं. चला ट्रेन येते 6 वाजता. आमचं संभाषण चाललंय. मी बूट घातलाय, यांनी छपरी चप्पल घेतली आहे, यांनी सँडल घेतली आहे आणि याच्यावर आमचं संभाषण चाललंय. तिकडे गेल्यानंतर आजूबाजूला MC स्टँड सारखे पोरं दिसले की जरा मोबाईल वगैरे जपून ठेवायचं. पैसे बिशे आजूबाजूला MC स्टँड सारखी पोरं दिसली जरा मोबाईल पैसे बिशे जपून ठेवा जरा. आम्ही 5:45 तिथे पोहोचलो म्हणून अंधार होता आणि थोडासा अंधार कमी म्हणजे उजाडलं आणि थोडासा उजाड पडल्यानंतर एक 6:30ला ट्रेन होती. तर अर्ध्या तासामध्ये खूप सारा उजाड पडला. अशी ट्रेनची वाट बघत आम्ही स्टेशनला थांबलेलो. वाट बघण्यामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट म्हणून थोडंसं काही संभाषण वगैरे डिस्कशन वगैरे काहीतरी चाललं आहे आपलं नेमकं. असंच थोडंसं पुढे गेलो की एक कावळा दिसला. कावळा असंच चालला रेल्वेच्या ट्रॅकवर बिनधास्तपणे आणि काही न घाबरता. तर समोरून लगेच त्याच रस्त्याने समोरून ट्रेन आमची आली. समोर रेल्वे आली आणि हा लगेच थुकला. रेल्वेचा छोटासा एक व्हिडिओ घेतला आणि जास्त गर्दी असल्या कारणास्तव म्हटलं नंतर काढू व्हिडिओ म्हणून मोबाईल ठेवून ट्रेनमध्ये चढलो आणि सीट नव्हता तर उभा राहिलो. मग काय स्टॉपच नाही मध्ये आहेत ना. कोणता? आता नाही आहे सध्या गर्दी नसेल ना तिथं. शूट नाही. चिंचवड स्टेशन. रेल्वेचा प्रवास दरवाजामध्ये खूप एन्जॉय केला आणि काही थोडंफार बसताना काही उठताना काही नजारे बघत आम्ही खूप सुंदर नजारे असं बघत गेलो आणि काही बोगदे लागले. ते बोगद्यामध्ये आम्ही थोडंसं दृश्य टिपलं. बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर जे दृश्य होतं ते अप्रतिम होतं कारण की खूप छान दृश्य ह्या लोकेशनला दिसलं आम्हाला. बट काही कारणास्तव मला मोबाईल थोड्या पुढं मध्ये घ्यावा लागला कारण की इथे खूप इन्सिडेंट होतात जसे की म्हणजे आपले मोबाईल जे आहे तर ते असे काडी मारून किंवा मग हिसकून घेतात बोगद्याच्या एक्झॅक्ट समोर. सो त्याच्यामुळे मला खूप जण बोलले पण ट्रेनमध्ये. सो त्याच्यामुळे मग मी जास्त काही बाहेर मोबाईल घेतला नाही. थोडासा असा रेल्वेच्या मध्ये येऊन घेतला. बघू शकता तुम्ही आजूबाजूला थोडंसं दिसतंय ते हँडलच्या थोडासा मध्ये घेतला म्हणजे कोणी काडी मारू या हिसकून घेण्याचा जरी प्रयत्न केला की त्याला हाताला लागला पाहिजे नाही मोबाईल. सो सुंदर दृश्य होतं म्हणून तिथे ट्रेन थांबलेली. ॲक्च्युली तिथे काहीतरी जंक्शन आहे किंवा काहीतरी आहे समथिंग आय डोंट नो. म्हणजे ट्रेन प्रत्येक वेळा थांबत असते मुंबईला जाताना. तर मग आम्ही हे सुंदर दृश्य तिथे ट्रेन थांबली म्हणून घेतलं. व्हिडिओ घेतले 4-5. काहीसा एक्सपिरियन्स नाही. मग प्रज्योत काय म्हणतोस? नाही म्हणत. अरे आहेस तुम्ही? कुठे होते तुम्ही? बाथरूमच्या मध्ये. मग काय प्रतिक्रिया तुमची? कसा वाटला ट्रेनचा प्रवास? आपला तर चांगला झाला रे. बसून आलो. यांचा लकीच्या तोंडावर
दादरला पोहोचलो. दादरला पोहोचून लोकल ट्रेनचं तिकीट घेतलं. लोकल ट्रेनचं तिकीट घेऊन आम्ही त्या प्लॅटफॉर्मला गेलो. तर प्लॅटफॉर्मला बघू शकता तुम्ही आता जाताना खूप सारी गर्दी होते. ॲक्च्युली हा तर टाईम नॉर्मल होता. जर किंवा सकाळी किंवा संध्याकाळी जर गेलं तर खूप गर्दी असते. तर मग आम्ही जसं पोहोचत नाही की लगेच ट्रेन आली. इथे 5-5, 10-10 मिनटाला ट्रेन असते. सो थोडंसं व्हिडिओ घेतला आणि गर्दी असल्या कारणास्तव परत मी मोबाईल ठेवून परत चढलो ट्रेनमध्ये. लगेच ट्रेनमध्ये आल्यानंतर बघू शकता थोडीफार गर्दी आणि त्याच्यामध्ये काही मी दृश्य घेतले गर्दीमधले आणि काही बाहेरचे घेतले. बाहेर काही बिल्डिंग्स दिसल्या. असं करत करत आमचं स्टेशन आलं लोअर परेलपासून साधारण 15 ते 20 मिनटामध्ये आपण गणपतीला पायी चालत जाऊ शकतो. मग आम्ही पायी चालत गेलो आणि तिथे लाईनीत लागलो. लाईनीत वगैरे लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळालं की ॲक्च्युली तिथे एक VIP येणार होते. एक VIP म्हणजे खूप सारे जण येणार होते. जसे की अमित शहा येणार होते, त्यानंतर आपले शिंदे साहेब येणार होते, त्यानंतर फडणवीस साहेब पण येणार होते. सो VIP असल्यामुळे तिथे पूर्ण खूप रिस्ट्रिक्शन, खूप गर्दी असल्यामुळे सगळी हटवली आणि थोडीशी गर्दी कमी केली त्यांनी. सो आम्ही अशी लाईनीमध्ये लागलो. मध्ये काही पॅच होता. मग आम्ही तो पॅच पार करत म्हणजे अर्धवटमधून खाली वाकून वगैरे पूर्ण पार करत आम्ही पुढे गेलो. पुढे पण मग इथे स्टॉप झाला. ॲक्च्युली इथे स्टॉप झाल्यामुळे मग आम्ही इथे खूप काळ थांबलो. आय थिंक 20-25 मिनटं. तर मग इथे आम्ही घोषणा देत होतो. गणपती बाप्पाचा जय जयकार करत होतो. सर्वजण आपल्या आपल्या प्रतीने जय जयकार करत होतात. जय जयकार करून आम्हाला थोड्याच वेळात मग सोडलं 20-25 मिनटानंतर. आणि सोडल्यानंतर खूप गर्दी कमी होते. म्हणजे असे पटापट काढून देत होता. तर आम्ही असं काही दृश्य घेत इथे पण आम्हाला थांबू देत नव्हतं जास्त. सो आम्ही काही थोडंसं दृश्य घेतलं. प्रॉपर नाही आलं काही, थोडेसे व्यवस्थित घेता नाही आले मला शॉर्ट्स. म्हणजे हे पूर्ण व्हिडिओ प्रॉपर घेता नाही आले काही, कारण की दर्शनही घ्यायचं होतं. पहिल्यांदा चाललो होतो. सो काही दर्शनही घ्यायचं होतं. मला आपल्या डोळ्याने बघून ते दृश्य पण टिपायचं होतं. सो त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ न घेता थोडेसे व्हिडिओ आपले जितके जमेल तितका घेतला आणि मोबाईल ठेवून दिला पुढे गेल्यानंतर. आणि जसं आम्ही म्हणजे एकदम गडबडीत दर्शन घेतलं आणि बाहेर गेट म्हणजे या बाजूलाच गेटच्या बाहेर निघालो आणि तेवढंच VIP मुवमेंट म्हणजे अमित शहा ते आले. सो मग त्यांनी दर्शन वगैरे घेतले. तर त्यांच्यामुळे आमचं काही म्हणजे मी व्हिडिओ वगैरे पुढे काढले नाही आणि प्रॉपर दर्शन न झाल्यामुळे मग आम्ही काय केलं की थोडंसं एक ओळखीचे होते तिथे मुंबईमधलेच. सो त्यांच्या रेफरन्सने थोडंसं मग आम्हाला दर्शन घेण्याची परत एकदा हे झाली. मग त्यांच्या रेफरन्समुळे आम्ही परत एकदा दर्शन घेण्यासाठी परत रिपीट आलो. बाकीचा मधला व्हिडिओ थोडासा घेतला नाही. परत दर्शनासाठी परत लाईनीत लागल्यानंतर परत इकडच्या साईडने आलो. ॲक्च्युली हे पायापाशी दर्शन होतं बाजूचं, बट आमचं जे दर्शन होतं ते खाली होतं थोडंसं. तर आम्ही परत जवळ गेलो, गणपतीच्या खूप जवळ गेलो. तर मग आम्ही इथून पण काही व्हिडिओज वगैरे घेतलेत. गणपतीचं प्रॉपर दर्शन घेतलं. इथून थोडं सॅटिस्फॅक्शन झालं की व्यवस्थित गणपती बघायला भेटले, थोडा वेळ थांबायला भेटला. ॲक्च्युली समोरून पटापट काढून देत होते. मग ते दर्शन घेतल्यानंतर आम्हीच बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर चिंतामणी गणपतीकडे गेलो. चिंतामणीची ही कमान होती. सो इथे पण फार गर्दी होती. मग आम्ही थोडंसं पुढे जाऊन मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन घेऊन आम्ही परत निघालो आणि काही कोळी समाज त्यांचं गाणं म्हणत होतात, तर छोटासा तो व्हिडिओ घेतला.